जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी जुन्या पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आलेले आहे। काय आहे अपडेट आणि या अपडेटचा फायदा राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे। याबाबत सध्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये घोषणा केली जाण्याची शक्यता आहे, परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील कर्मचाऱ्यांच्याकडून विरोध दर्शवला जात आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांच्याकडून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे। सुधारित पेन्शन योजनेमध्ये देखील जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागू होणार नसल्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे, कारण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये फक्त जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून अदा करता यावी याची तरतूद केलेली आहे। तर सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे सर्व लाभ जशाचे तसे लागू करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याकडून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा विरोध केला जात आहे। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार शेवटच्या वेतनाच्या 50%, 40% व 35% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे। सदर योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये लागू नाही। त्याचबरोबर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये पेन्शन वृद्धीची तरतूद नसणार आहे। सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं NPS मधील योगदान कायम असणार आहे, तर सदरचं योगदान जे आहे ते कर्मचाऱ्यांना परत मिळणार नाही। यामुळे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे फायदा मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांच्याकडून जुनी पेन्शनची मागणी केली जात आहे। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ तसेच सेवानिवृत्ती उदाहरणाचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या बाबीमुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये काहीसा दिलासा आहे, त्यांना दिलासा मिळालेला आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागू नाही केली तर येत्या विधानसभा निवडणुकांच्या मध्ये कर्मचाऱ्यांच्याकडून जो पक्ष जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करेल, याकरता व्होट फॉर OPS असा नारा देण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारी कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेले पेन्शनधारक अतिशय संवेदनशील आहेत। त्यामुळे निश्चितच जुनी पेन्शन येत्या काही दिवसामध्ये सरकारला लागू करणं भाग असणार आहे। तर ही होती जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।